धराली उत्तर काशीतल्या हाहाकाराचे एक व्हिडिओ आता समोर येत आहेत। तिथली स्थिती अत्यंत धक्कादायक आहे। कित्येक लोक अजूनही बेपत्ता आहेत। बचाव कार्य वेगानं सुरू आहे, पण कालच्या भीषण ढगफुटीनंतर उत्तराखंड प्रशासनाला अक्षरशः घाम फुटलाय। या भागामध्ये अनेक पर्यटकही अडकलेत, शेकडो वाहनं गाळाखाली अडकली आहेत, तर 50हून अधिक बेपत्तांचा शोध लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत। इंडिया आघाडीच्या इतर राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांना सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक होतीये। त्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। यावेळी ते राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित राहतील। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय। बघा, इंडिया आघाडीची बैठक तर आहे, त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे। अनेक मित्रपक्ष भेटतील, आम्ही देखील प्रयत्न करतो काही मंत्री भेटतात स्थानिक विषय मांडण्यासाठी, म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी, तिथे आम्ही चाललो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर गेलेत। एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे। या दौऱ्यादरम्यान ते आपल्या खासदारांसह एनडीए नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत। सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदे दिल्लीला गेल्यानं भुवया उंचावल्या आहेत। शिंदेंचा हा दौरा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा मानला जातोय, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतरच वाजणार असल्याचं स्पष्ट झालंय। दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंनी दिली आहे। दरम्यान आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी सातत्यानं विरोधकांकडून होतीये। मात्र निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। तर नव्या प्रभाग रचनेनुसार आगामी निवडणुका होणार आहेत। सगळ्या निवडणुका एकत्रित घेणं शक्य नसल्यानं निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत। दिवाळीनंतर आधी जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या निवडणुका आणि शेवटी म्हणजे डिसेंबरच्या आसपास महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। दरम्यान निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात आणि कुठेही संभ्रम नको अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत। आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं। एक महत्त्वाची अपडेट यानंतर आपण सविस्तर पाहूया। भाजप आणि शिवसेनेत दरी वाढण्याची चर्चा सध्या जोर धरतीये। भाजप आमदार परिणय फुकेंनी शिवसेना शिंदे गटासंदर्भात वादग्रस्त विधान केलंय, त्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। मित्रपक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश दिल्यामुळे युतीमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जात आहे। तसंच फुकेंनी केलेल्या वक्तव्यानं चांगले संबंध ताणले जातात अशी भावना सेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये हे विषय काढून त्यावर मार्ग काढावा, तिन्ही पक्षात समन्वय राहील असे प्रयत्न करण्याच्या सूचना शिंदेंनी केल्याचं सूत्र सांगतायत। दरम्यान भाजपचे आमदार परिणय फुकेंनी नेमकी काय टीका केली होती आपण पाहूया। तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमनं 28 जुलै रोजी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली। त्यामध्ये भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचंही नाव आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। दरम्यान आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 रोजी भाजपच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता, असं उत्तर भाजपनं दिलं। सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं होईल, न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावर त्याचा दूरगामी परिणाम होईल, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवरती आक्षेप घेतलाय।
न्यायाधीश पदावरही सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते. तसंच हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे असं परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलंय. न्यायदेवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे, हातात तराजू आहे, डोळ्यावर पट्टी आहे. मात्र मोदी सरकारने आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे. तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचे नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे. हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे, याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे. भाजपच्या प्रवक्तेपदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक होऊ नये, ही नियुक्ती रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा, तो डळमळू नये, तो विश्वास वाढावा, वृद्धिंगत व्हावा. श्री संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केलेली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. देवस्थानच्या देणगी आणि मिळकतींचा प्रभावी वापर होण्यासाठी कायदा आवश्यक आहे. यामुळे भक्तांना आवश्यक सेवा सुविधा मिळवण्यासाठी त्याचा फायदा होईल असं पडळकरांचं म्हणणं आहे. तसंच देवस्थान समितीवरती मेंढपाळ समाजातल्या भक्तांना प्रतिनिधित्व द्या अशी मागणीही पडळकरांची आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती आहे. याआधीही बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. आज सकाळी 9 वाजता राज ठाकरेंची बच्चू कडू त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झालेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले. यामुळे पक्षीप्रेमी आणि जैन बांधव चांगलेच नाराज झालेत. कबुतरखान्यांसंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत पर्यायी व्यवस्था होत नाही तोवर कबुतरखाने आहेत तिथेच कबुतरांना कंट्रोल फीडिंग करण्यात यावं असे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र अजूनही कबुतरखाने खुले करण्यात आलेले नाहीत. दरम्यान दादरच्या कबुतरखान्यातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. तडकाफडकी कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय योग्य नसून पर्यायी व्यवस्था होत नाही तोवरती मुंबईतील कबूतरखाने ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच कंट्रोल फीडिंग करण्याचा निर्णय काल राज्य सरकारने घेतला. मात्र या निर्णयानंतरही आपण बघतोय की अद्यापही कबूतरखान्यांवरची ताडपत्रीचं शेड हटवण्यात आलेलं नाही. आपण सध्या दादरच्या खाण्या परिसरामध्ये आहोत आणि 31 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यात आलेले होते. जोवर पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही तोपर्यंत याच ठिकाणी कंट्रोल फीडिंग करण्याचे आदेश हे पालिकेला देण्यात आलेले आहेत. सोबतच ज्या कबुतरांच्या विष्ठेमुळे जी हानिकारक असते तब्येतीला त्याच्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो ती स्वच्छ कशी करायची या संदर्भात पालिकेला नवीन मशिनरी विकत घेण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. ताडपत्रीचं कव्हर या कबूतरखान्यांना घालण्यात आलेलं होतं ते अद्याप हटवण्यात आलेलं नाहीये आणि याच विरोधात आज जैन बांधव दादरच्या कबूतरखान्यात आंदोलन देखील करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी जरांगेंना फेटा बांधण्याचा आग्रह केला. मात्र जरांगेंनी फेटा बांधण्यास नकार दिला. निवडणुकीच्या काळातही त्यांना आम्ही शब्द दिला होता की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही कायम आहोत. आजही तो आम्ही त्यांना सांगितलं की 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील. आमच्या कार्यकर्त्यासह मराठा समाजासह सगळ्यांसह त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा राहील. आज त्यांना फेटा बांधण्याचा आग्रह केला तेव्हा त्यांनी म्हटलं की या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय फेटा बांधून घेणार नाही. जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. या अनुषंगानं धाराशिव शहरामध्ये बैठक पार पडली आहे. आणि आपल्या घरच्या ताईला त्याला सांगून का आम्ही मुंबईला गेल्यावर आम्हाला मागचं दिसणार नाही. इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण हिंडत होतं फक्त मागण्याकडे सांग. कोणता जिल्हा परिषद मेंबर कोणी इकडे हिंडत होता पाळा जे आपलं नाही ते आपलं नाही. धाराशिवमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये छावा संघटना पहिल्या दिवसापासून असल्याचं यावेळी विजय घाडगे यांनी म्हटलंय. सोबत आहेत पहिल्या दिवसापासून. दादांच्या सोबत छावा संघटना ताकदीने सोबत आहे. इतका शिवाजी या आगामी सिनेमावर बंदी घालावी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना अखेर सोडून देण्यात आले. दोघेही शिवशंभू विचार मंचचे कार्यकर्ते आहेत. मंगळवारी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी हा प्रकार घडला होता. जगताप आणि घाटी अशी या दोघांची नावं आहेत. मुंबईमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं एअरक्राफ्ट, एअर बलून, ड्रोनसह अन्य यंत्रणांवर मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. 6 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत हे बंदीचे आदेश लागू असतील. यामध्ये ड्रोन रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅड ग्लायडर्स, हॉट एअर बलून यांचाही बंदीमध्ये समावेश आहे. या यंत्रणांच्या मदतीनं मुंबईमध्ये घातपात किंवा हल्ला होण्याची शक्यता असल्यानंच पोलिसांनी यावर बंदी घातली आहे. नोकर भरतीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी नागपूरमध्ये महापारेषणच्या महाव्यवस्थापकासह 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये महाव्यवस्थापक सुगत गमरे, मंगेश शिंदे, अभय रोही आणि संदीप धाबर्डे यांचा समावेश आहे. जून 2024 मध्ये विद्युत सहाय्यकाच्या 2600 पदांसाठी भरती घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप होता. चौकशीमध्ये आरोप सिद्ध झाल्यानंतर या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या चौकशीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराबद्दल डोळे झाक करू शकत नसल्याचं मत न्यायालयानं नोंदवलेलं आहे. मागच्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुनील केदार गटाचं वर्चस्व आहे. वरळी बीडीडी चाड पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 2 पुनर्वसित इमारतींचं काम म्हाडाच्या मुंबई मंडळानं पूर्ण केलंय. मात्र या घरांचा ताबा दिला जात नसल्यानं रहिवाशांमध्ये नाराजी होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात ताबा देण्यात येईल असं जाहीर केलंय. त्यामुळे 556 रहिवाशांच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार आहे. वरळीतील 556 रहिवासी 180 चौरस फुटांच्या घरातून थेट 40 मजली इमारतीमधल्या 500 चौरस फुटांच्या घरामध्ये राहायला जातील. नामजोशी मार्ग, नायगाव, वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जातो. कोकणातील गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल झालंय. तिकीट आरक्षण सुरू होताच 1 मिनिट 38 सेकंदातच प्रतीक्षा यादी 1100 पार गेली आहे. तिकीट बुकिंगसाठी असलेल्या वेबसाईटवर रिग्रेट असा संदेश दिसतोय. दरम्यान यंदा गणेशोत्सव काळामध्ये एकूण 296 रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजित करण्यात आलंय. मात्र अनेक गणेश भक्त अद्याप तिकिटांच्या प्रतीक्षेत असून त्यांना आता एसटीचा पर्याय वापरावा लागणार आहे. नागपूरवरून लखनौ, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर विमानसेवा बंद करण्यात आल्यात. नियमित प्रवासी मिळत नसल्यानं विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. देशांतर्गत पर्यटन आणि उद्योगाला चालना देण्यासाठी छोट्या शहरांना हवाई मार्गे जोडण्यासाठी या सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या निर्णयानं त्याला खीळ बसल्याचं बोललं जात आहे. लवकरच नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं त्याला मंजुरी दिली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर 12 तासांवर येणार आहे. यामध्ये स्लीपर कोच असावे अशी मागणी केली जाते. चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेनं 14 ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल केल्यात. त्यामुळे चर्चगेट विरार लोकल अधिक जलद होणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानचा प्रवास 2 मिनिटांनी लवकर होणार असून प्रवाशांना आपलं नियोजित ठिकाण नेहमीपेक्षा 2 मिनिटं आधी गाठता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 4 महत्वाच्या धरणांपैकी इटियाडोह हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या घडीला 98% पाणीसाठा या धरणामध्ये आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणं देखील तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न आता भेडसावणार नाही. इटियाडोह धरणामध्ये 98%, शिरपूर धरणामध्ये 70%, कालीसराळमध्ये 68% आणि पुजारीटोला धरणामध्ये 67% पाणीसाठा उपलब्ध आहे.
नांदेडमधील रेड ओक स्पा 2 सेंटरवरती पोलिसांनी छापा टाकलाय. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय. शिंदेच्या शिवसेनेचे दक्षिण युवा सेना जिल्हाध्यक्ष अमोद साबळे हा पदाधिकारी स्पा सेंटरचा मालक असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तर स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्पा सेंटरमधून पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आहे. तर 16,560 रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा प्रकार समोर आलाय. तुमच्या नावाचं बँक खातं परजिल्ह्यात उघडल्याचं सांगत 4 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये दहशतवादासाठी मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याची भीती दाखवून तब्बल एकूण 1,29,04,000 रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय. लोअर परळच्या कमला मिल परिसरातील लिव्हिंग लिक्विड्स या आस्थापनानं गारमेंट आणि टेलरिंग शॉपच्या जागी अनधिकृतपणे रेस्टॉरंट, बार आणि वाईन शॉप सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करत त्यांच्या दोन्ही उपाहारगृहांचे परवाने रद्द केले. तपासात तळमजल्यावर टेलरिंग शॉपच्या जागी डायनिंग तर पहिल्या मजल्यावरती गारमेंट शॉपच्या ऐवजी बार सुरू असल्याचं आढळलं. त्याशिवाय गच्चीवर छत, भिंती, दरवाजे अशा अनेक अनधिकृत बांधकामांमुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पालघरमधल्या वेबूरमध्ये एका कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीचा उद्दामपणा समोर आलाय. कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर मालकिणीनं गाडी घातली आहे. या घटनेमध्ये 3 ते 4 महिला कामगार जखमी झाल्यात. मालकिणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची संतप्त आंदोलकांची मागणी आहे. बीडच्या येळंब घाटमध्ये देखील जिओला बायकॉट करत सेव्ह माधुरीचे बॅनर झळकलेत. हत्तीण गेली हे दुःख आहे, पण ती परत येणार हा आमचा निश्चय आहे, या आशयाचे हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. शिवाय अंबानींच्या सगळ्या प्रॉडक्टवरती बॅन आणि जिओला बायकॉट करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. एक महत्वाची अपडेट. वाशी इथल्या पंडित आय सर्जरी अँड लेझर हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यात 5 रुग्णांच्या डोळ्यांवरती शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र या शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाल्यानं डोळ्यांचा संसर्ग होऊन 5 जणांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यामध्ये डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णांच्या डोळ्यांना सुडोमोनास विषाणूंच्या बाधेमुळे हा गंभीर आजार झाल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकरांचा महादेवी हत्तीणीसाठीचा लढा सुरू आहे. तर यामध्ये हिंदुस्थानी भाऊनं आक्षेपार्ह विधान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. यावर रुको सबर करो नाहीतर कोल्हापुरीचा प्रसाद मिळेल असं म्हणत हिंदुस्थानी भाऊला कोल्हापूरकरांनी इशारा दिलाय. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निवासी आणि व्यावसायिक संस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून थेट संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशा संस्थांना कचरा वाहून नेण्यासाठी कोणतंही शुल्क देऊ नये असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार आहेत. आज दुपारी 12:15च्या सुमारास दिल्लीतील कर्तव्य पथ इथल्या कर्तव्य भवनला मोदी भेट देतील आणि उद्घाटन करतील. तर संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी कर्तव्य पथावरती जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील. दरम्यान कर्तव्य भवन 3 ही इमारत सुमारे 1.5 लाख चौरस मीटर परिसरामध्ये पसरलेली आहे. या ठिकाणी अनेक सरकारी मंत्रालयांची कार्यालयेही असतील. महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पूर्ण झालेत. बुलेटिनमध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.